नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रितेश मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये. आजचं नॉमिनेशन, पहिलं नॉमिनेशन बिग बॉस सीझन मराठी 6 मधलं राधा पाटील ह्या घराच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला दिसलेलं आहे. आपल्याला पाहायला दिसलं की त्यांनी मागील आठवड्यामध्ये 2 आठवडे ते बिग बॉसच्या घरामध्ये राहिले. त्यांचं जे ग्रँड वेलकम झालं होतं तेच आता ग्रँड त्यांनी घराचा निरोप घेतलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी 2 आठवडे ह्या प्रेक्षकांचं, महाराष्ट्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विनोदाने सागर दादा बरोबरची असलेली कॉमेडी असो, करण बरोबरची असलेले मनोरंजन असो, या नृत्य असो, दीपाली सय्यद यांच्याबरोबरच असलेले डान्स असो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची शब्दांबरोबरची फेक असो, या भांडण असो, टास्क असो, सगळ्या पद्धतीने त्यांनी मनोरंजन केलं. मग नेमकं काय झालं असेल की प्रेक्षकांनी त्यांना पसंत नाही आले असेल? नाही, लक्षात ठेवा, मला आज तुम्हाला जे बिग बॉसचे चाहते आहेत त्यांना सांगायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की असं काय झालं असेल की आज रुचिता होती, करण होते आणि जे होते त्याच्यामध्ये अनुश्री होती, अनेक लोक त्यांच्याबरोबर होते. त्याच्यामध्ये राधा पाटील यांना कमी वोट कसे काय पडले? तर लक्षात ठेवा, वोटिंग कुठल्या ह्याच्याद्वारे होते. राधा पाटील हे मैदानामधले एक कलाकार आहेत. लक्षात ठेवा, त्यांचा जो चाहता वर्ग आहे त्यांना दुरून, म्हणजे एका गावावरून पाहिला त्यांना त्या ठिकाणी मैदानामध्ये येणारा तो चाहता वर्ग आहे. आणि ज्यावेळेस त्यांना तो येतो त्यावेळेस तो खूप खर्च करून येतो. लक्षात ठेवा, कारण तो त्यांचा फॅन आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे तो येतो. आता त्या बिग बॉसच्या घरामध्ये ते गेले असताना त्यांचा फॅन वर्ग बाहेर आहे, पण लक्षात ठेवा, तो ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो ते गेला असताना त्यांना तो त्या ठिकाणी पाहतोय. पण तो जिओ हॉटस्टार जाईल, तिथं वोटिंग करेल याची अपेक्षा मी नाही करत. माझं हे वैयक्तिक मत आहे. आणि जे आतमधले जे स्पर्धक आहे, ते जे स्पर्धक आहेत त्यांचे जे फॅन आहेत ते मोबाईलवर कंटिन्यू आहेत आणि हे लोक मोबाईलवर दिसतात, म्हणून जिओ हॉटस्टारवर जाऊन हे मोबाईलवर कंटिन्यू करणारे लोक आहेत. हा थोडासा डिफरन्स मला दिसतो की जे चाहता वर्ग आहे, जो राधा पाटील यांचा चाहता वर्ग आहे, कारण त्यांच्या गेममध्ये कुठं कमी पडल्यात असं मला वाटत नाही. सगळेजण ह्या आठवड्यामध्ये समान होते. राधा पाटील फक्त त्यांना थोडंसं ते काय भांडल्या नाही असं मी म्हणू शकतो का? ते थोडे कमी बोलले असं नाही म्हणू शकतो का? त्यांनी तर जीव घातलं. सर्वांना काय वाटतं, आता असं म्हटलं जातं की जे बिग बॉस मध्ये किचन सांभाळतात त्यांना तर खूप पुढे घेऊन गेलं जातं. तसं काही नाहीये. आपल्याला हे आता खोटं ठरलं गेलं. पण ज्या पद्धतीमध्ये त्यांचा जो गेम आहे, त्यांनी जे सॉफ्ट खेळत होत्या ते मागील आठवड्यामध्ये, पण ह्या एक आठवड्या पहिले, पण जो त्यांना आत्ता गेम कळायला लागला, कारण आपल्याला त्याचा एक अर्थ कळला. त्यांनी एक रिलेशन बनवलं. कारण जे ते त्यावेळेस गेले, सागर दादा रडले, रोशन रडले, सर्वजण रडत होते, बऱ्याच मुली रडल्या, कारण त्यांनी एक नातं बनवलं होतं, एक नातं. म्हणून बरेच जण त्या ठिकाणी म्हटले की खरं तर ओमकार त्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य होता. म्हणजे सागर दादा तर अक्षरशः त्या ठिकाणी म्हटले की खरंच ती व्यक्ती गेली नव्हती पाहिजे, चुकीचं त्या ठिकाणी ती व्यक्ती गेलेली आहे. खरं तर त्या ठिकाणी तिला नॉमिनेट केलंच नव्हतं पाहिजे. म्हणजे आता ती जाणीव झालेली आहे, पण काय करायचं, वेळ गेली. कसं म्हणतात की एकदा वेळ गेली की त्या माणसाची किंमत कळते. आता पण बाहेर काय झालं असेल, तर बाहेर जनतेच्या बाबतीत एकच प्रश्न असेल की राधा पाटील काही फेमस नाही का? निश्चित ते फेमस आहेत. म्हणून मी तो गैरसमज काढतो की राधा पाटील ह्या त्यांच्या नृत्याने, त्यांच्या अदाकारीने, त्यांच्या कलेने ते खूप फेमस एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व मैदानातलं आहे, स्टेजवरचं आहे. म्हणून त्यांचा जो वर्ग आहे तो त्यांना वोटिंग करायला जिओ हॉटस्टारला जाऊन ते त्यासाठी 99 वोट करेल असं मला नाही वाटत. कारण तो त्यांच्यासाठी एका गावावरनं एका ठिकाणी बघायला त्यांना निश्चित येईल. म्हणजे हे काय आहे की त्यांना मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा त्यांना समोर त्यांचं नृत्य बघायला, त्यांना जो आनंद भेटतो तो मोबाईलमध्ये बघायला त्यांचा चाहता वर्ग तो पसंत करणार नाही. त्यापेक्षा त्यांना तो चाहता वर्ग त्यांचा नृत्य करताना, त्यांच्या मैदानामध्ये त्यांना नृत्य करताना पाहणारा तो चाहता वर्ग आहे. म्हणजे हा जो फरक आहे तो डिफरन्स आहे. म्हणून जो माझ्याबरोबर सहमत असेल त्यांनी ओके मला कमेंटमध्ये सांगा की हो तुम्ही म्हणताय ते बरोबर. त्यांचा चाहता वर्ग तेवढाच आहे. ते लोक त्यांचे फॅन आहेत. निश्चित त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं असेल, पण कुठंतरी त्यांच्या बरोबर जे लोक होते, त्यांचे जे चाहते वर्ग होते ते मोबाईलवर होते, ऍक्टिव्ह फॅन जे म्हणतात, ऍक्टिव्ह फॅन. आणि ह्यांचे जे फॅन होते ते ऍक्टिव्ह नसतील कदाचित, अशा पद्धतीने असेल. आणि जे ऍक्टिव्ह फॅन वर्ग होते त्यांचे जे नॉमिनेशन झालेले होते ते सगळे ऍक्टिव्ह फॅन वर्ग तो मोबाईलवरचा होता. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की इथं हे अशा पद्धतीने वोटिंगमध्ये कमी पडलेले आहेत. ठीक आहे, आपण त्यांच्या पुढील प्रवासासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि पुढील अपडेटसाठी टॉप 50 शो असू द्या आणि बिग बॉसची रिव्ह्यू असू द्या, आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करूया, लाईक करूया, शेअर करूया, ह्या चॅनलला भरभरून प्रेम करूया. आणि